नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2026 सन 2026-27 अनुदान वितरण वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे व आयुक्त क्रीडा युवक सेवा महाराष्ट्राचे पुणे यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। सन 2026-27 आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढील प्रमाणे नियंत्रक अधिकाऱ्याच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे। सन 2026-27 आर्थिक वर्षात वित्त विभागाने बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी अनुदान खाली अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास वेळोवेळी निर्गमित केलेले शासन परिपत्रक यामधील विविध सूचना अटी तसे मुंबई वित्त नियम अधिनियम 1959 मधील परिशिष्ट 2126 मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुदेय असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावा। यात कोणती कसर होण्याची दक्षता संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांनी घ्यावी। सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रक अधिकाऱ्याच्या धर्मा शासनात 10 तारखेमध्ये सादर करावा। निधी वितरण करताना महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम पुस्तिका व वित्तीय अधिकार नियम पुस्तिकेमध्ये उल्लेख केलेल्या नियमाचं पालन करावं। तसे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग पहिला वित्त विभाग शासन निर्णय भाग 2 दिनांक 17 एप्रिल 2015 ने प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांतर्गत किंवा वेळोवेळी वित्तीय अधिकार नियम पुस्तिका भाग 2 मधील अटी व शर्तीचे पालन करून सक्षम प्राधिकाराची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। खाजगी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्ध करून देताना वित्तीय अधिकार नियम पुस्तिका 1978 भाग 1 उपविभाग 1 मध्ये अनुक्रमांक 27 नियम 149 प्रमाणे सक्षम अधिकाऱ्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावं। ज्या तरतुदी वितरणासाठी प्रशासकीय मान्यता आदेशाची आवश्यकता अशा तरतुदी वितरित करताना भाग 1 उपविभाग 3 अनुक्रमांक 4 नियम 27(2) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराप्रमाणे सक्षम प्राधिकाराच्या मान्यतेने आदेश निर्गमित झाल्यानंतर अनुदान वितरित करावं। जिल्हा परिषदेसाठीचे वेतनेतर अनुदान त्यांचे अनुदान निर्धारण झाल्याशिवाय वितरित करू नये। स्थानिक स्वराज्य संस्थांचे महामंडळ यांना अनुदान वितरित करण्यापूर्वी सदर संस्थांकडून राज्य शासनात येणे असणाऱ्या रकमेचा आढावा घेऊन त्या रकमा वसूल करूनच उर्वरित अनुदान वितरित करण्यात यावं। तसेच शासनाद्वारे सदर संस्थांना वितरित केलेल्या अनुदानाचा विनियोग अखर्चित रक्कम कुठे ठेवली आहे याबाबतची तपशीलवार माहिती एकत्रित करण्यात यावी। सदर अखर्चित निधी बँकेमध्ये ठेवला असल्यास त्याचं बँक अकाउंट स्टेटमेंट शासनात सादर करावं। एखाद्या कार्यक्रमावरील खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी अखर्चित असल्यास त्याच प्रयोजनासाठी चालू वर्षी वित्त विभागाच्या अनुमतीशिवाय निधी वितरित करू नये। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।